आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली होती की जे व्हेजिटेबल ऑइल्स आहेत तर त्यामध्ये त्याची रिॲक्शन जर हायड्रोजन गॅस सोबत झाली 60 डिग्री सेल्सिअस आणि इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट, त्यावेळेस सॉलिड फॉर्म मधला वनस्पती घीचं फॉर्मेशन झालं होतं. आता या रिॲक्शन मध्ये जर पाहिलं आपण तर हायड्रोजन जो आहे तर त्याचा गेन झालेला आहे व्हेजिटेबल ऑइल कडून. याचा अर्थ या ठिकाणी हायड्रोजनचा लॉस नाही, लॉस राहिला असता तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणलो असतो, पण इथं हायड्रोजनचा काय झालेला आहे, गेन झालेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की एखाद्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजनचा गेन किंवा अनदर डेफिनेशन ऑक्सिजनचा लॉस. सो हायड्रोजनचा गेन किंवा ऑक्सिजनचा लॉस किंवा इलेक्ट्रॉनचा गेन असे तीन व्याख्या लक्षात ठेवायच्या. त्याला आपण रिडक्शन म्हणायचं. सो रिडक्शनच्या तीन डेफिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हायड्रोजन गेन, ऑक्सिजन लॉस किंवा इलेक्ट्रॉन गेन. ओके, चला आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करू. सो अशा केमिकल रिॲक्शन्स की ज्यामध्ये रिॲक्टंट हा हायड्रोजनला गेन करत असेल तर त्या रिॲक्शनला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणायचं. आणि सिमिलरली ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट हा ऑक्सिजनचा लॉस करून प्रोडक्टचं फॉर्मेशन करत असेल तर ती सुद्धा रिडक्शन रिॲक्शन आहे. आता जे सबस्टन्स रिडक्शन रिॲक्शन घडून आणतात तर त्या सबस्टन्सला आपण रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट म्हणायचं. आता आणि सांगितल्याप्रमाणे जे रिडक्शन आहे तर ते इलेक्ट्रॉनचा गेन करणं हे सुद्धा एक प्रकारचं रिडक्शन असतं. त्यानंतर आता आपण रेडॉक्स रिॲक्शन बद्दल बोलू. त्यासाठी एक रिॲक्शन समजून घेऊ आपण की एक ब्लॅक रंगाचा कॉपर ऑक्साईड आहे आणि याच्यावर जर आपण हायड्रोजन गॅस पास केला तर अशा वेळेस काय होतं की जी रेडिश रंगाची लेयर्स आहे अर्थातच कॉपर मेटलचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. आणि हे होत असताना वॉटर हा बाय प्रोडक्ट आहे. आता ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये काय झालं की CuO प्लस H2 यांनी फॉर्मेशन केलं कॉपरचं, जे की रेडिश रंगाची लेअर तयार आहे. आणि H2O जो आहे तर हा या ठिकाणी रिॲक्शनचा बाय प्रोडक्ट. तर या रिॲक्शन मध्ये जो ऑक्सिजन ऍटम्स आहेत तर हा कॉपर ऑक्साईड मधून बाहेर पडला. याचा अर्थ असा झाला की कॉपर ऑक्साईडनं ऑक्सिजनचा लॉस केला. ऑक्सिजनचा लॉस याला आपण रिडक्शन म्हणू. म्हणजे याचा अर्थ कॉपर ऑक्साईडचं झालं रिडक्शन आणि रिड्युसिंग एजंट होता हायड्रोजन. आणि अनदर फॅक्टर जर पाहिला आपण तर जे हायड्रोजन मॉलिक्युल्स आहे त्यानं ऑक्सिजनला टेकअप केलं, म्हणजेच ऑक्सिजनचा गेन करून त्यानं वॉटरचं फॉर्मेशन केलं. याचा अर्थ जे हायड्रोजन आहे याचं ऑक्सिडेशन झालं आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट यावेळेस होता कॉपर ऑक्साईड. याचा अर्थ यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन रिॲक्शन सायमल्टेनियसली एका पाठोपाठ घडल्या. आता जर रिडक्टंट हा ऑक्सिडाइज होत असेल ऑक्सिडंट कडून आणि ऑक्सिडंट हा रिड्यूस होत असेल रिडक्टंट कडून तर दोन फेनॉमेना बॅक टू बॅक झाले, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आणि रिडक्शन ऑक्सिडेशनची ही जी कॅरेक्टरिस्टिक्स टर्म आहे ज्यामध्ये दोन रिॲक्शन सायमल्टेनियसली घडल्या त्यांना एक सिंगल टर्म आहे. रिडक्शन मधला आपण प्रिफिक्स RED आणि ऑक्सिडेशन मधलं प्रिफिक्स OX याचा वापर केला तर ते नाव तयार होतं रेडॉक्स. आणि दॅट्स वाय रेडॉक्स रिॲक्शन जे आहे तर त्याला आपल्याला जर सिम्पली मॅथमॅटिकली सांगायचं असेल तर रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. आता एक रिॲक्शन आपल्याला दाखवलेली आहे. हायड्रोजन सल्फाईड जे आहे तर त्याची रिॲक्शन सल्फर डायऑक्साईड सोबत झाली आणि फॉर्मेशन झालेलं एक प्रिसिप्टेड सल्फरचं. या रिॲक्शन मध्ये सल्फर जो आहे त्यानं ऑक्सिजनचा काय केला, लॉस. म्हणजे सल्फरचं झालं रिडक्शन आणि रिड्युसिंग एजंट होता हायड्रोजन सल्फाईड. हायड्रोजन सल्फाईड जो आहे तर यानं ऑक्सिजनचा काय केला, गेन केला. म्हणजे हायड्रोजन सल्फाईडचं झालं ऑक्सिडेशन आणि ऑक्सिजन कोणी प्रोव्हाइड केला, सल्फर डायऑक्साईड. दॅट इज द सल्फर डायऑक्साईड हा ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि हायड्रोजन सल्फाईडचं ऑक्सिडेशन झाल्यामुळं वॉटरचं फॉर्मेशन झालं. त्यामुळे ही एक रेडॉक्स रिॲक्शन आहे.
सेकंड रिॲक्शन मध्ये जर पाहिलं आपण तर मॅग्नीज ऑक्साईड जे आहे तर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर त्यानं फॉर्मेशन केलं मॅग्नीज क्लोराईडचं आणि बाय प्रोडक्ट आहे वॉटर आणि क्लोरीन गॅस त्या ठिकाणी लिबरेट झाला. ओके, आता या रिॲक्शन मध्ये जर पाहिलं आपण तर मॅग्नीज ऑक्साईडनं ऑक्सिजनचा लॉस केला. दॅट्स वाय मॅग्नीज ऑक्साईडचं झालं रिड्युसिंग एजंट होता HCl. हायड्रोक्लोरिक ऍसिडनं ऑक्सिजनचा गेन केला, त्यामुळे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं झालेलं या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडंट होता मॅग्नीज ऑक्साईड. पुढचा प्रश्न होता की ऑक्सिडेशन मीन्स लॉसिंग इलेक्ट्रॉन, देन व्हॉट इज द रिडक्शन? सो रिडक्शन इज द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ by reduction Fe3+ by making use of symbol electron minus. आता पहा, Fe2+ पासून Fe3 फेरस पासून फेरिक तर आपण डिस्कस केलं आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे की Fe2+ फॉर्मेशन करायचं आहे आणि हे करत असताना Fe3+ जे आहे तर त्याचं रिडक्शन. आता Fe3++1 इलेक्ट्रॉन इम्प्लाइज Fe2+. तर या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन जो ऍड झालेला आहे तो लेफ्ट हँड साइडला आहे एरोच्या. दॅट्स वाय इलेक्ट्रॉन गेन होऊन त्या ठिकाणी Fe2+ आयन तयार झालं, म्हणजे फेरिकचं रूपांतर फेरस आयन मध्ये होत असताना एक इलेक्ट्रॉनचा गेन झाला. दॅट्स वाय हे जी रिॲक्शन आहे तर याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणू शकतो. ओके, काही अडचण नाही. त्यानंतर एक चार्ट दिले आपल्याला की जेव्हा एखादा ऍटम आहे तर त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज किंवा एखाद्या आयनवरचा पॉझिटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होत असेल किंवा निगेटिव्ह चार्ज हा डिक्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. लक्षात आलं? ऑक्सिडेशन म्हणजेच काय की एखाद्या ऍटम किंवा आयनवर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणे किंवा निगेटिव्ह चार्ज डिक्रीज होणे, आणि एखाद्या ऍटम्स किंवा आयन्सवर पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होत असेल आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल तर त्या प्रोसेसला म्हणायचं रिडक्शन. जसं की Fe, तर Feचं जेव्हा ऑक्सिडेशन झालं तर फॉर्मेशन झालं FeO आणि FeOचं पुन्हा एकदा ऑक्सिडेशन होऊन तयार झाला Fe2O3. आता Fe2O3 लक्षात घ्या की FeO फेरस ऑक्साइड मध्ये व्हॅलेन्सी 2+ होती, फेरिक ऑक्साइड मध्ये Fe3+ झाली, म्हणजे इलेक्ट्रॉनचा कंटिन्युअसली पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण ऑक्सिडेशन का झालं कारण Fe न ऑक्सिजन ऍड केल्यामुळे फेरस ऑक्साइड तयार झाला. दॅट्स वाय इट इज ऑक्सिजन, कारण डेफिनेशनचा पॉइंट आहे की ऑक्सिजन ऍड होत असेल तर. सेकंड मध्ये काय झालं की फेरस ऑक्साइडनं फेरिक मध्ये रूपांतर झालं, म्हणजे इथं इलेक्ट्रॉनचा काय झाला गेन झाला. दॅट्स वाय इट इज ऑल्सो ऑक्सिडेशन. त्यानंतर Fe2O3 यानं इलेक्ट्रॉनचा जेव्हा लॉस केला आणि फॉर्मेशन केलं फेरस ऑक्साइडचं, म्हणजे इथं Fe3+ रूपांतर Fe2+ झालं, इलेक्ट्रॉनचा गेन झाला. दॅट्स वाय इट इज अ रिडक्शन. आणि फेरस ऑक्साइड पासून फेरस तयार होत असताना ऑक्सिजनचा लॉस झाला. लॉस ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो नोन एज द रिडक्शन. फायनली पाहू आपण की जी रेडॉक्स रिॲक्शन आहे ही सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये पण होत असतं, कारण आपण पाहिलंय की जे फूड स्टफ आहे हे ऑक्सिडाइज होणे अर्थातच ते आहे आपलं डायजेशन. ओके, सो या ठिकाणी काय होतं की जे मॉलिक्युल्स आहेत ओके तर त्या एक एन्झाईम आहे ज्याचे मॉलिक्युल्स हेल्प करत असतात ऑक्सिडाइज करण्यासाठी, आणि तो एन्झाईम आहे सायटोक्रोम C. कारण आपण इलेक्ट्रॉन चेन रिॲक्शन मध्ये आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी आपण सायटोक्रोम C हे जे आहे तो स्टडी केलेला आहे. तो एक प्रकारचा एन्झाईम आहे आणि त्याचे मॉलिक्युल्स हे ऑक्सिडेशनचं काम करतात आणि
ऑक्सिडाइज हेल्प द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट द रिॲक्शन. म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टिंगचं महत्वाचं काम करणारे, अर्थातच ऑक्सिडाइज करणारे सायटोक्रोम सी असल्यामुळे तो एक इम्पॉर्टंट एन्झाईम आहे सेल्युलर रेस्पिरेशनचा. आणि सो रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हे त्या ठिकाणी होत असल्यामुळे सेल्युलर रेस्पिरेशन ही एक पद्धतीची रेडॉक्स रिॲक्शन आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोलिजन आणि रॅन्सिडिटी या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.